हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग खास आहे कारण आपण जाणार आहोत राजस्थानमधल्या एका खूपच रॉयल आणि नेचर रिच ठिकाणी रणथंबोरला. हा व्लॉग फक्त ट्रॅव्हल नाही आहे तर एक एक्सपिरियन्स असणार आहे. इथे थंडी, जंगल, इतिहास, देवस्थान आणि ॲडव्हेंचर सगळं एकत्र बघायला मिळणार आहे. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमचा मुंबई ते राजस्थान प्रवास, रणथंबोर फोर्ट आणि तिथली प्राचीन मंदिरं, आमचा स्टे एक्सपिरियन्स आणि नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग जंगल सफारी. हा व्लॉग डिटेल असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आमची ही ट्रिप लिटरली खूप अर्ली स्टार्ट झाली आहे. कारण आमचा दिवस सकाळी नाही तर रात्रीच सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. आम्ही सकाळी 3 वाजताच घरून निघालो आहे. तरी आम्ही डी-जी यात्रावरून, म्हणजे डी-जी यात्रा हे जे ॲप आहे त्याच्यावरून आम्ही ऑनलाईन चेक इन केलं होतं. त्यामुळे आम्हाला हे एंट्री करण्याची जी प्रोसेस आहे ती खूप इझी झाली. माझी आता 5 वाजताची फ्लाईट आहे. त्यामुळे मी साधारण 1.5 ते 2 तास आधी इकडे आले आहे एअरपोर्टवर चेक इन करायला. एअर इंडियाचं तिकीट आहे माझं साधारण 6,500 ते 7,000 मध्ये तुम्हाला मुंबई टू जयपूरसाठी तिकीट मिळेल. आणि आता मी इथे माझं लगेज आहे ते देते. माझ्याकडे 2 बॅग्स होत्या. मला थोडीशी भीती वाटत होती ॲक्चुअली, कारण सामान जास्त झालं आहे असं वाटत होतं मला. पण 15 केजी लिमिट होतं आणि माझं लिटरली 14.5 काहीतरी झालं. सो माझं सामान त्या लिमिटमध्ये बसलं आहे बरोबर. तुम्ही आतमध्ये जिथे फ्लाईटमध्ये तुमचं सीट आहे तिकडे तुम्ही 7 केजीपर्यंत घेऊन जाऊ शकता. आपली ही फ्लाईटची जर्नी अराउंड 1 hour 45 मिनिट्सची असणार आहे. म्हणजे आपण सकाळी 7-7:30 पर्यंत तर आपण पोहोचतोच आहोत जयपूरमध्ये. मी डिसेंबर 3rd and 4th वीकचा जयपूरचा प्लॅन केला आहे. त्यामुळे मला इथे क्रिसमसचं डेकोरेशन बघायला मिळालं आहे छान असं. एअर इंडियाची ही बस आता आम्हाला फ्लाईटपर्यंत घेऊन जाणार आहे आणि आता मी फायनली फ्लाईटमध्ये एंटर करते. चेक इन, सिक्युरिटी वगैरे सगळं अगदी स्मूथली झालं आहे आणि आता आम्ही फायनली जयपूरसाठी टेक ऑफ करतोय. इथे मी गरमागरम ब्रेकफास्ट करून घेते आणि फ्लाईटमधून खाली बघते तर मला राजस्थानचं लँडस्केप हळूहळू दिसायला लागलंय. येय! फायनली आपण जयपूरला आलो आहोत. खूप खूप जास्त थंडी आहे इकडे. वॉव! आपण खूप वेळा सनसेट बघतो, पण मी असा सनराईज फर्स्ट टाईमच बघते. तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलं असेल आम्ही मुंबईवरून जयपूर एअरपोर्टला आलो आणि त्यानंतर एअरपोर्टला उतरल्यानंतर आम्ही तिकडे फार काही ऑप्शन्स बघितले नाही. आम्ही डिरेक्टली उबर बुक केली आणि उबरने आम्ही जयपूर एअरपोर्टवरून आलो जयपूरच्या रेल्वे स्टेशनला. आणि आता आम्हाला जायचं आहे रणथंबोरला. जयपूर रेल्वे स्टेशनवरून रणथंबोरला जाण्यासाठी जे नियरेस्ट स्टेशन आहे रेल्वे स्टेशन, तर ते आहे सवाई मधुपूर. आणि आता आम्ही जयपूर रेल्वे स्टेशनवरून सवाई मधुपूरसाठी ट्रेन पकडणार आहे आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे 10. 10ला 15 मिनिट आहेत आणि आमची 10ची ट्रेन आहे. तर आम्ही आता प्लॅटफॉर्मवर ट्रेनसाठी वाट बघतोय. आता तुम्हाला वाटेल आम्ही जयपूरला उतरलो होतो तर आधी आम्ही जयपूर का नाही एक्सप्लोर केलं. तर आमचं प्लॅनिंग खूप क्लिअर होतं. जयपूरवरून आधी आम्ही डिरेक्ट रणथंबोरला जातोय बिकॉज मेन रिझन असं आहे की जर आम्ही आता 2 दिवस जयपूर केलं असतं तर आम्ही रणथंबोरला सॅटर्डे संडेमध्ये पोहोचलो असतो आणि तेव्हा तिथे खूप जास्त गर्दी असते. म्हणजे जंगल सफारीसाठी तिकीट्स मिळणं खूप टफ होऊन जातं तिकडे. तर लास्ट मोमेंटला हे बुकिंग वगैरे कन्फर्मेशन नसेल तर ते खूप रिस्की होऊन जातं. त्यामुळे आम्ही ठरवलं की आधी आपण रणथंबोर कंप्लीट करायचं आणि मग परत येऊन आपण आरामात असं जयपूर एक्सप्लोर करू शकतो. सवाई माधोपूर हा रणथंबोरसाठी एक मेन बेस आहे आणि आता मी सवाई माधोपूर स्टेशनला उतरल्यानंतर रूममध्ये चेक इन केलं आहे. आता आपण लंच करून रणथंबोर फोर्ट एक्सप्लोर करायला जाणार आहोत. मी आले चुल्हा रेस्टॉरंटमध्ये. तर राजस्थान सिरीजमधला हा आपला फर्स्ट लंच आहे आणि आम्ही इकडे ऑथेंटिक असं ट्रेडिशनल काहीतरी ट्राय करायचं म्हणून राजस्थानी स्पेशल अशी थाली घेतली आहे.
त्याच्यामध्ये दाल बाटी चुरमा आहे. तर ॲक्च्युली आधी आमचा प्लॅन होता की काहीतरी वेगवेगळं असं ट्राय करूया छोटं छोटं, पण म्हटलं स्टार्टिंग आपण थालीनेच करायची. तर याच्यामध्ये तुम्ही बघताय इकडे ह्याच्यामध्ये दाल बाटी आहे, त्याच्यानंतर चुरमा आहे आणि लसूण चटणी आहे, सलाड आहे, पापड आहे, आचार, रायता, त्याच्यानंतर मिरची वगैरे पण दिलेली आहे. म्हणजे दिसायला खूप छान वाटतंय. तर आता आम्ही हे ट्राय करणार आहोत. दाल गट्टे की करी भी आहे. बाटीचा आउटर लेअर असा छान क्रिस्पी आहे आणि त्याला असं दाल आणि गट्टे की सब्जी आहे ना, त्याच्याबरोबर खायला खूप मजा येते. खरंच खूप छान आहे. मी एक एक एक्सप्लेन करते. इकडे बाटी आहे, ते दाल आहे, गट्टे की सब्जी आहे, रायता, ते लसूण चटणी आहे आणि हा चुरमा आहे, पापड आणि सलाड. आणि ॲक्च्युली आम्ही या रेस्टॉरंटमध्ये कसे आलो, तर आम्ही मोस्टली गुगल रिव्ह्यूवर गेलो होतो. तुम्हाला असं बघायला असं बेसिकच वाटेल, पण ह्या एरियामध्ये आजूबाजूला म्हणजे आम्ही तिथे स्टे घेतला आहे, तिकडे आजूबाजूला जर तुम्ही बघाल तर फारच बेसिक लेवलवर रेस्टॉरंट्स आहेत. तर आम्ही गुगल रिव्ह्यूज बघितले आणि आम्ही चुला रेस्टॉरंटमध्ये आलो. म्हणजे आता मी जिथे खाते ते चुला रेस्टॉरंट आहे आणि खूप छान जेवण आहे. तुम्ही पण इथे कधी आला तर नक्की ट्राय करू शकता. माझ्या या सगळ्या राजस्थान सिरीजमधून तुम्हाला प्रॉपर राजस्थान एक्सप्लोर करायला मिळणार आहे, कारण मी इथे कोणत्याही टूर एजन्सीकडून किंवा असं फिक्स गाडीने आलेली नाही आहे. तर मी इथे लोकल ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करणार आहे किंवा मग मी स्कूटी किंवा बाईक रेंटवर घेणार आहे. रोज आता है क्या टाइगर वहाँ पे? हाँ मैम, दिखते रहते हैं। फोर्ट में अभी रहेगा? अभी मैं कह रहा हूँ ना, सुबह है 2 नंबर 2 ना अपना अंदर एंट्री होते हैं ना, हाँ, मेन रोड पे मिला है। टाइगर अटैक वगैरह करते हैं क्या? नहीं करते। अरे सवारी कहाँ जा रही है? फोर्ट जाएंगे। वो वाली? हाँ, वो वाली। 4-5 तुम्हें सवारी को ले जाओ, मैं ले आऊँ। तुम्ही जर तुमची पर्सनल व्हेकल घेऊन आला असाल तर तुम्हाला इथे फोर्टच्या थोडं आधी पार्किंगसाठी इथे जागा अवेलेबल आहे. तर तुम्हाला तुमची गाडी इथेच पार्क करावी लागेल, बिकॉज पुढे फोर्टमध्ये जाण्यासाठी तुम्हाला जीप किंवा कॅन्टर घ्यावी लागेल, जी नॅशनल पार्कच्या आतमध्ये जाते. कारण हा जो फोर्ट आहे तो नॅशनल पार्कच्या आतमध्ये आहे आणि त्यामुळे आपल्याला इकडे आपली प्रायव्हेट व्हेकल घेऊन जाता येत नाही. आता आपण रणथंबोर फोर्टला आलेलो आहोत आणि हा जो फोर्ट आहे तो युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. म्हणजे हा किल्ला इतका इतका स्पेशल आहे की युनेस्कोने सुद्धा याला वर्ल्ड हेरिटेज म्हणून मान्यता दिली आहे. हा फोर्ट म्हणजे फक्त स्टोन स्ट्रक्चर नाही, तर एक हिस्ट्री आणि शांततेचा अनुभव आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे येताना खूप मस्त वाटलंय. अशा छान ह्या दगडी पायऱ्या आणि आजूबाजूला मस्त मस्त झाडं आहेत आणि मध्ये मध्ये असे व्ह्यू पॉईंट्स आहेत. खरं तर थोडा दम लागतोय, पण सायलेन्स आणि व्ह्यूज खूप कामिंग आहेत. इकडे ह्या साईडला पण आपल्याला जायचंय बहुतेक. आबा आबा आला. हाय. काय कलर आहे यार. हाय 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 हाय. मला इकडून सरळ जायचंय. हा फोर्ट फक्त प्रोटेक्शनसाठी नव्हता, तर रणथंबोर हा एरिया एन्शियंट ट्रेड रूट जवळ होता आणि म्हणजे इथे जो राजा कंट्रोलमध्ये असेल तो आसपासच्या सगळ्या रिजनवर पॉवर ठेवू शकत होता. तर आता आपल्याला इकडून असं वर जायचंय रणथंबोर फोर्टला. इकडे ही सगळी इन्फॉर्मेशन लिहिली आहे या फोर्टबद्दल. तर हा फोर्ट साधारण 10th सेंचुरीमध्ये चौहान्स राजपूतने बांधला होता. इथे फोटोशूट करायला पण खूप छान जागा आहे ही.
असं पूर्ण स्टोन आणि स्टोनचा कलर पण खूप युनिक आहे असा. नॉर्मली ब्लॅक कलरमध्ये असतात ना फोर्ट, तर हा असा मिक्स कलर आहे. आणि हे ना ॲक्च्युली आता इकडचं टेम्परेचर पण अराउंड 12-14 काहीतरी आहे, तर त्यामुळे हे स्टोनला जर हात लावला तर हे असं ओले ओले वाटत आहेत, एवढे थंड आहेत ते. जो राजस्थान का फर्स्ट जोर और रणथंभौर किले में हुआ था। ये राजा के 3 मंत्री होते अलाउद्दीन खिलजी से मिल जाते हैं। मिलने के कारण राजा की जीत हुई वहाँ पर, लेकिन जब इनको जीत का संकेत देकर भेजा, इन्हें जानबूझकर ब्लैक फ्लैग लगा दिया कि राजा हार गया। ये अलाउद्दीन खिलजी ने इनको लालच देकर खरीद लिया था। तो इसका मेमोरियल स्टेचू लगा रखा। आज भी लोग आते हैं, पत्थर मारते, गालियां देते, गद्दार को भविष्य में सजा मिलती रहे। इससे अपन को ये शिक्षा प्राप्त होती, भविष्य में किसी के साथ गद्दारी न करे। इसका नाम है रणमल महावत। महावत बोलते हैं एलिफेंट ड्राइवर को, हाथी चलाने वाला था ये। म्हणजे त्या काळात कसं ना वॉर खूप कॉमन होतं आणि किंग्सला स्ट्रॉंग फोर्ट लागायचे. आणि मला वाटतं रणथंभोर हा फोर्ट लोकेशन वाईज खूप परफेक्ट होता. हा फोर्ट खूप वेळा वॉरचा विटनेस झाला आहे आणि राजपूत्सनी हा किल्ला लाँग टाईम प्रोटेक्ट केला. पण नंतर दिल्ली सल्तनत आणि मुघल्सनी त्याच्यावर अटॅक केले. अकबरच्या काळात असं म्हणतात की हा किल्ला मुघलकडे राहिला होता. बट इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की इतका स्ट्रॉंग फोर्ट असूनसुद्धा अन्नाचा साठा कमी पडल्यामुळे आणि खूप लांबवर चाललेल्या वेढ्यांमुळे कधी-कधी हा किल्ला सरेंडर करावा लागायचा. इथे हा जो ग्रुप आलाय त्यांनी गाईड घेतलाय, तर तुम्हाला पण इथे यायचं असेल तर तुम्ही गाईड घेऊ शकता या फोर्टचा इतिहास समजून घेण्यासाठी. आणि ह्या साईडला मी आता जस्ट वर आले तर मी बघते हे चारही बाजूने उंच डोंगर आहेत आणि चारही बाजूने असं छान जंगल आहे. हा फोर्ट जवळजवळ 1000 वर्षांपेक्षाही जास्त जुना आहे आणि हे लोकेशन खूपच स्ट्रॅटेजिक होतं आणि म्हणून मला वाटतं हा फोर्ट ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू अटॅक मानला जायचा. जसं जसं आपण वर येतो तसं आपल्याला हा व्ह्यू जास्त क्लिअर दिसतो. ह्या साईडचं पाणी बघा आता जास्त क्लिअर दिसतंय. मगाशी थोडं झाडांमुळे कमी दिसत होतं. मला एक्झॅक्टली ह्याची हिस्ट्री माहिती नाही आहे, पण आता मी जेवढं ऐकलं त्यावरून मी सांगते की इकडे राणीला वरती गडावर नेण्यासाठी जो घोडा अरेंज केला होता, त्या घोड्याच्या पायाचे इकडे हे जे तुम्हाला ठसे दिसत आहेत 2 ह्या साईडला, ते असं इथून वरतून हा घोडा असा इकडून गेला होता. आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत. आम्ही साधारण 3:30-4:45ला आलो होतो, म्हणजे स्टार्ट केलं होतं खालून. 4 वाजता हा फोर्ट बंद होतो, म्हणजे जी खाली एंट्री मिळते ती 4 वाजता बंद होते. तुम्ही वर आल्यानंतर खाली किती वाजताही जाऊ शकता, म्हणजे साधारण 5-6 पर्यंत तुम्ही वर जाऊन परत खाली जाऊ शकता. पण तुम्हाला जी वर येण्यासाठी एंट्री आहे ती 4 वाजता बंद होते. आणि मला वाटतं ह्या फोर्टला व्हिजिट करण्यासाठी मॉर्निंग किंवा इव्हनिंग टाईम बेस्ट असू शकतो. दुपारी थोडं ऊन असेल, त्यामुळे थोडं तुम्ही ह्या टाईमला येणं अवॉइड करू शकता. तर आता आम्ही इथे आलोय, तर इथे खूप पीसफुल वाटतंय आणि खूप छान वाटतंय, थंडगार असं वाटतंय संध्याकाळी. तर मला वाटतं हाच सगळ्यात बेस्ट टाइम असू शकतो इकडे येण्यासाठी. वाव, जबरदस्त आहे यार. एवढं थंड आहे ना हे, लिटरली असं पाऊस पडल्यानंतर दगड ओले होतात ना तसं वाटतंय. सस्टेन युअर हेरिटेज अँड फील ग्लोरियस. येस ऑफकोर्स. हे बघ, हे वाला बघ, या साईडला किती छान केलंय बघ. इथे हा असा एकमेव फोर्ट आहे जिथे फॉरेस्ट आणि फोर्ट एकत्र आहेत आणि कधी-कधी फोर्टच्या आसपास टायगर सायटिंगसुद्धा झाल्या आहेत. जसं मगाशी तो ऑटोवाला सांगत होता, आजच सकाळी गेटवर एक टायगर दिसला होता. म्हणजे मला वाटतं आम्ही मगाचपासून अराउंड 1 आवर फिरतोच आहे
हा फोर्ट पूर्ण, आणि अजूनही कंप्लीट झालेला नाही आहे. तर एवढा मोठा आहे, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, मला वाटतं साधारण 2 तास लागतात हा पूर्ण फोर्ट कव्हर करायला. आता जवळपास 1-1.5 तास चालून वर आल्यानंतर इथे परत 3-4 वेगवेगळे सेक्शन्स आहेत. आपण आता त्या साईडच्या सेक्शनला नाही गेलोय. इकडे एक सेक्शन आहे जो वर जातो, आणि ह्या साईडला एक गणपती मंदिर आहे, इकडे लिहिलंय गणपती मंदिर. तर आपण हे 2 पार्ट कव्हर करूयात आता. इथे लिहिलंय त्याप्रमाणे इथे अतिशय तीर्थक्षेत्र आणि लक्ष्मीनारायण मंदिर आहे. तर आता आपण तिथे जाऊ. रणथंबोर फोर्ट म्हणजे हिस्ट्री, डिवोशन आणि फॉरेस्ट यांचा एक सुंदर संगम आहे. आणि हा फक्त पाहण्याचा नाही तर अनुभवायचा किल्ला आहे. आता आपण जिथे आलो आहोत फोर्टमधलाच हा एक पार्ट आहे, ज्याला म्हणतात 32 खंबा छत्री. आणि पर्सनली मला ही जागा खूप खूप जास्त आवडली आहे, आणि तुम्हालाही नक्कीच आवडेल, कारण इथे खूप छान असं आर्किटेक्चर आहे आणि किती प्लॅनिंग करून हे बनवलं आहे ते दिसतंय. इथे डेफिनेटली तुमचे फोटोज खूप छान येतील, तर फोटोशूटसाठीही खूप एक छान जागा असेल ही, असं मला वाटतंय. आपण मघाशी एका मंदिरात गेलो, अशी खूप सारी जुनी मंदिरं या फोर्टमध्ये आहेत. आणि सगळ्यात फेमस म्हणजे त्रिनेत्र गणपती मंदिर, म्हणजेच 3 डोळ्यांचा गणपती बाप्पा. आहे की नाही खूप कमाल? हो, 3 डोळ्यांचा गणपती बाप्पा. लोक इथे नवस बोलायला येतात, आणि बरेच लोक लग्नाची पत्रिका देखील इथे ठेवायला येतात असं ऐकलंय. खूप स्ट्रॉंग बिलीफ आहे की इथले सगळे नवस पूर्ण होतात. इतक्या जंगलामध्ये आणि एवढ्या डोंगरावर, म्हणजे बघा ना, मला वाटतं मी जवळपास 2-2.5 तास तरी इथे चालत आले एवढ्या वरती. आणि इथे असलेलं हे गणपती बाप्पाचं मंदिर, आणि तेही इतकं निराळं, 3 डोळ्याचा त्रिनेत्र गणपती मंदिर, आणि इथे असलेली ही शांतता, म्हणजे सगळं एकदम असं पॉझिटिव्ह वाटतंय ना. आणि आपला रणथंबोर फोर्ट व्हिजिट करून झालाय फायनली, ये. आणि आता मस्तपैकी गरमागरम चहा पिते मी. रणथंबोर फोर्टला व्हिजिट करून मला खूप मस्त वाटलंय, आणि आता मी पटापट हे जेवून घेते गरमागरम, कारण मला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, आणि आता खूप थंडी आहे, त्यामुळे खूप गाढ झोप लागणार आहे. तर फायनली आज आपण जाणार आहोत रणथंबोर जंगल सफारीला. आता सकाळचे 6 वाजलेत. आमची 7ची ट्रिप आहे, पण आता आम्हाला घ्यायला कॅन्टर येईल इथे. आमचा जो स्टे आहे त्याच्याच बाहेर आम्हाला कॅन्टर घ्यायला येणार आहे, आणि तिथे पोहोचायला मला वाटतं एक हाफ ॲन आवर जाईल. तर आम्ही आता रेडी होऊन बसलोय, तर खूप मजा येणार आहे, आणि जंगल सफारीचा हा एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. खूप जास्त थंडी आहे, त्यामुळे असं एकदम जास्त एक्सायटेड आहे मी आज जाण्यासाठी. तर बघूयात कशी मजा येते. ऑल्सो तुम्ही पण कधी रणथंबोर सफारीचा प्लॅन करणार असाल तर मी या व्हिडिओमधून मध्ये मध्ये थोडेसे इन्फॉर्मेशन देणार आहे, म्हणजे जी तुम्हाला हेल्पफुल असेल. खूप सारे पॉईंट्स असे आहेत की जे लोकांना माहिती नसतात, आणि त्यामुळे गडबड होते. तर तिकीट बुक कसं करायचं, त्याच्यानंतर तिकडे आपल्याला पिकअप आहे का की नाही आहे, आपण कसं ट्रॅव्हल करायचं, या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला मध्ये मध्ये येत राहणार आहे. स्टे ट्यून. तर रणथंबोर सफारीचं तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे booking.forestrajasthan.com वर. जर तुम्ही डिरेक्टली इंटरनेटवर सर्च करायला गेलात की रणथंबोर सफारीचं तुम्हाला तिकीट बुक करायचं आहे, तर त्या रिलेटेड तुम्ही जर काही कीवर्ड टाकले की रणथंबोर सफारी, तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिसतील, खूप साऱ्या साईट्स दिसतील. पण त्या सगळ्या साईट्स ज्या आहेत त्या ऑफिशियल नाही आहेत. सो मी तुम्हाला जी साईट सांगते ती ऑफिशियल आहे थ्रू गव्हर्नमेंट ऑफ राजस्थान. आणि या साईटवर या पेजवर तुम्हाला इथे डेट्सचे ऑप्शन्स दिसणार आहे. तर तुम्हाला ज्या डेटला जायचं असेल, तुम्हाला ती डेट सिलेक्ट करायची आहे. इथे हे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर आपण इथे डेट सिलेक्ट करूयात, आणि खाली इथे झोनचे ऑप्शन्स आहेत. तर तुम्हाला ज्या झोनमध्ये जायचं असेल तुम्ही तो झोन इथे सिलेक्ट करायचा आहे बुक नाववर क्लिक करून.
त्यानंतर तिथे जे अवेलेबल ऑप्शन्स असतील, टाईम स्लॉट्स असतील जे अवेलेबल असणार आहेत ते तुम्हाला इथे दिसणार आहेत. इथे हे बाकीचे ऑप्शन सगळे आहेत ते फुल झालेले आहेत. तर इकडे हा ऑप्शन अवेलेबल आहे, त्याला मी सिलेक्ट केलं आहे आणि इथे खाली मला हे ऑप्शन्स दिसत आहेत. त्याच्यामध्ये किती लोकं जाणार आहेत त्यांचे नंबर तुम्हाला इथे ॲड करायचे आहेत. इथे पर पर्सन चार्जेस दिले आहेत. इंडियन सिटिझनसाठी आहेत ते 315 म्हणजे आत्ताचे चार्जेस आहेत. मे बी ते चेंज होऊ शकतात. आणि कॅन्टरची फी जी आहे ती सेपरेट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे सगळं सिलेक्ट करून झाल्यानंतर, नंबर ऑफ पर्सन सिलेक्ट करून झाल्यानंतर इथे त्याचे डिटेल्स येतील. टोटल फी किती आहे, पर पर्सन किती आहे आणि कॅन्टरची किती आहे ती. त्याप्रमाणे तुम्हाला इथे पे करायचं आहे. आणि तुम्ही प्लीज, मी रिक्वेस्ट करते की ह्या तिकीटच्या रिलेटेड खूप सारे फ्रॉड होतात लोकांबरोबर. मी खूप साऱ्या केसेस ऐकल्या आहेत. तुम्ही इथेही सगळे इन्स्ट्रक्शन्स एकदम केअरफुली वाचा आणि त्यानंतरच हे सगळं तिकीट बुक करा. ही साईट आहे ती ऑफिशियल आहे, त्यामुळे याचं काहीच टेन्शन नाही आहे. तुम्ही बिंदास बुकिंग करू शकता. परंतु काही एजंट असतात किंवा काही दुसऱ्या ज्या अनऑफिशियल साईट्स आहेत तिथून फ्रॉड होण्याचे चान्सेस आहेत आणि खूप लोकांबरोबर ते झालेत. म्हणून मी तुम्हाला हे अलर्ट करते. त्यानंतर तुम्ही इथे तुमचे सगळे पर्सनल डिटेल्स जे आहेत, नेम वगैरे ते सगळं टाकून तुमची तिकीट बुक करायची आहे. जास्त थंडी लागते डिसेंबर जानेवारी ॲक्च्युली पीक सीझन आहे, त्यामुळे तुम्हाला इथे येण्यासाठी ॲटलिस्ट 20-30 डेज आधी तिकीट काढायचं आहे. आणि तुम्ही इथे बघताय किती लोकं आले आहेत. खूप थंडगार असा वारा लागतो आहे. आता साधारण इकडचं टेम्परेचर अराउंड 8 to 10 डिग्री सेल्सिअस आहे आणि कधी कधी इकडे फॉग देखील असतो. आता इथे खूप जास्त थंडी आहे आणि म्हणजे आम्ही ग्लोव्ज घेतले आहेत आणि कानटोपी वगैरे घातली आहे, स्वेटर्स वगैरे सगळं, जॅकेट्स वगैरे सगळं घातल्यानंतर पण एवढी थंडी आहे की आता म्हणजे एवढं एक्सपेक्टेशन नव्हती की एवढी थंडी असेल. आणि आता आम्ही एंट्री करतो इकडे, ऑलमोस्ट गेटजवळ आलो आहे आम्ही जंगलच्या. आणि ओपन कॅन्टरमध्ये खूप जास्त थंडी लागते आणि ती जास्त जाणवते, त्यामुळे आता मला नीटचं बोलताही येत नाही आहे. या सफारीचे टायमिंग्स आहेत ते सीझनप्रमाणे चेंज होत असतात, त्यामुळे तुम्ही अकॉर्डिंगली तुमचं बुकिंग करू शकता. 1530 स्क्वायर किलोमीटर का टोटल रणथंभौर टाइगर रिजर्व है। इसको 10 जोनों में डिवाइड किया हुआ है, तो सारी गाड़ियाँ एक सेम जगह नहीं जाती, अलग अलग जोनों में जाती है। तो अपन को जोन नंबर 5 है, अपन जोन नंबर 5 पे चलेंगे। ये गेट है जोन नंबर 4 और 5 का, आगे जाके डिवाइड हो जाएगा। जो राइट में चल जाएगा वो जोन नंबर 4 पे और जो सीधा जाएगा जोन 5 पे। पूरे पार्क में 70 टाइगर है, एक्सक्लूडिंग कप्स, बच्चों को छोड़ के। टाइगर के अलावा अपने लेपर्ड्स हैं, 150 लेपर्ड्स हैं, कैरिकल है, जंगल कैट, रस्ट स्पॉटेड कैट, फिशिंग कैट, डिजर्ट हाइना, जैकॉल, डियर्स, इन तरह को सबको मिला के 40 तरह के दूसरे एनिमल्स हैं। कुछ एनिमल्स क्या रात में एक्टिव रहते हैं, कुछ दिन में रहते हैं, जिसमें से अपन को डियर, टाइगर, लेपर्ड, ये क्या है दिन में दिखने वाले एनिमल, कुछ ओनली रात में ही एक्टिव रहते हैं। तो कुछ एनिमलों को तो अपन को दिखेंगे, जैसे डियर, क्रोकोडाइल, ये तो इजीली दिख जाते हैं। टाइगर, लेपर्ड थोड़ा हार्ड है। तो फर्स्ट अपन क्या करते हैं, अर्ली मॉर्निंग सफारी में अपने जोन को चेक करते हैं। तो कंटिन्यूस ड्राइव करते हैं, वापस चेक करने के बाद सेम रास्ते आएंगे। उस वक्त डियर, मंकी, बर्ड्स, ये क्रोकोडाइल ये ज़्यादा एक्टिव रहेगा, क्योंकि जैसे ही सन आएगा ना तो कुछ एनिमल एक्टिव हो जाएंगे, तो वो अच्छे दिखेंगे। फिर भी अभी रास्ते में कोई एनिमल दिखता है जैसे डियर, मंकी, तो अपन उसके लिए रुकेंगे। उसके बारे में 2-3 चीज़ें बता देते हैं, जैसे कि उसकी कितना लाइफ स्पैन है, कितना आएगी। फिर भी किसी भी एनिमल के बारे में कोई भी एक्स्ट्रा चीज़ पूछनी हो, कोई पोड़ पैदे के बारे में कोई चीज़ पूछनी हो, जैसे टाइगर के बारे में कोई चीज़ पूछना हो तो आप पूछ सकते हैं, ठीक है ना। मॉर्निंग में क्या है, टाइगर मोस्टली रोड पे ही चलता है, तो ज़्यादातर अपन को रोड पे दिख जाता है या पानी के पास दिख जाता है। चलें। खरं तर टायगर दिसणं म्हणजे लकच आहे, बट जंगल एक्सपिरियन्स गॅरंटेड असणार आहे. पेशन्स, सायलेन्स आणि रिस्पेक्ट, मला वाटतं हेच या सफारीचे रूल्स असणार आहेत. तुम्हाला इथे झाडं, झाडांवरचे पक्षी आणि काही प्राणी दिसले तर ते दाखवण्यासाठी ही कॅन्टर किंवा जीप थांबणार आहे.
तेव्हा तुम्ही मध्ये उतरायचं नाहीये. बघा, मी तुम्हाला आधीच अलर्ट केलंय, नंतर मग म्हणू नका की अमृताने सांगितलं नाही म्हणून. नाहीतर एखादा ॲनिमल यायचा आणि तुम्हाला घेऊन जायचा. माझं नाही तर नाही, पण या गाईडच्या तरी इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला सगळ्या फॉलो कराव्या लागणार आहेत. तुम्हाला माहिती आहे, रणथंबोर हा आधी एक रॉयल हंटिंग ग्राउंड होता आणि मग नंतर हळूहळू टायगर्स खूप कमी होऊ लागले. मग नंतर गव्हर्नमेंटने रणथंबोरला टायगर रिझर्व म्हणून अनाऊन्स केलं आणि आज वन ऑफ इंडियाज मोस्ट सक्सेसफुल टायगर रिझर्व म्हणून रणथंबोरला ओळखलं जातं. वाव, काय मस्त वाटतंय. मी माझ्या लाईफमध्ये एवढे सगळे पिकॉक एकत्र पहिल्यांदाच बघितलेत. रणथंबोरची ही जंगल सफारी म्हणजे ॲनिमल्स आणि बर्ड्सना फक्त पाहणं नाही, तर निसर्गाला खूप जवळून अनुभवण्यासारखं आहे. टायगर दिसला तर बोनस, आणि नाही जरी दिसला तरी या जंगलाचा अनुभव खरंच प्राइसलेस आहे. ओव्हरऑल रणथंबोर म्हणजे हिस्ट्री, स्पिरिच्युअलिटी, नेचर आणि पेशन्स यांचा परफेक्ट मिक्स. फोर्ट आपल्याला हिस्ट्री आणि स्पिरिच्युअलिटी सांगतो, फॉरेस्ट आपल्याला नेचर आणि पेशन्स दाखवतं. एकतर सफारीला जायचं म्हणून मी सकाळी एवढं लवकर उठले होते. त्यात मी सकाळी जाताना काही खाल्लं नव्हतं, कारण मी ऑलमोस्ट 6 वाजता निघाले होते. तर आता मला कडकडून भूक लागली आहे, तर मी आता इथे खाऊन घेते. बरं, इथे ना मला खाण्यासाठी अजून एक ऑप्शन दिसला होता, रणथंबोर चौपाटी. तर मी म्हटलं येता येता ट्राय करू, आणि म्हणून मी इथे आले. तर इथे मला बरेच ऑप्शन्स दिसत आहेत, म्हणून मी इथे ब्रेक घेतला आणि इथे सिटिंग अरेंजमेंट पण खूप चांगली आहे. तर मी इथे एक छोटासा ब्रेक घेते आणि नंतर आपण जाणार आहोत सवाई माधोपूर स्टेशनला, कारण आता आपण जाणार आहोत जयपूरला. तर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच आपल्या जयपूरच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत हॅपी ट्रॅव्हलिंग.